काय अजब खेळ खेळत असते हे जीवन आपल्याबरोबर. असं वाटतं वर कुठेतरी बसलेला कोणीतरी आपल्यासाठी मास्टर प्लॅन बनवत असतो आणि आपल्याला त्याच्याच नियमानुसार चालावं लागतं. जिंकणं हरणं हेही तोच ठरवतो आणि आपल्याला फक्त डोळे मिटून ते स्वीकारावं लागतं. पण परिस्थिती स्वीकारणं आपली मजबुरी असू शकते, त्यांच्यासमोर तुटून जाणं नाही. कोणालाच सांगता येत नाही की कोणाच्या आयुष्यात पुढे काय वळण येणार. मी तरी कसं ओळखणार? तेव्हा मी 10वीत होतो, जेव्हा माझ्या ताईचे लग्न झाले. घर अगदी सुन्न झाले आणि मी उदास झालो. आईने समजावले, दिल्ली तशी लांब नाही, सुट्टीत जाऊन ये. आणि सुट्टी लागली की मी दिल्लीला पोहोचलो. दीदी आणि जिजूसोबत भेटून खूप आनंद झाला. माझे मनही तिथे रमले. ताई होतीच, पण तिच्या फ्लॅटच्या खालच्या मजल्यावर माझ्या वयाचा हेमंत राहायचा. त्याच्या घरचे सगळे खूप प्रेमळ होते. त्याची आई रोज काहीतरी नवीन करून खाऊ घालायची आणि त्याची धाकटी बहीण कम्मो. खरं तर तिचे नाव कामिनी होते, पण सगळे तिला प्रेमाने कम्मो म्हणायचे. हिरवळीसारखे टवटवीत आणि चित्ताऱ्यांसारख्या निरागस डोळ्यांची कम्मो. त्यामुळे आता माझा बराचसा वेळ दिदीच्या घरापेक्षा त्यांच्याच घरी जायचा. कदाचित हे वयच तसे असते, जेव्हा मुलींबरोबर बोलायला त्यांची जवळीक चांगली वाटायला लागते आणि एखादी मुलगी पाहून हसली तरी तीच मूर्ती काही दिवस आणि रात्रीही डोळ्यांसमोर फिरत राहते. खरं सांगायचं तर दीदीकडे प्रत्येक सुट्टीला जायचे एक प्रमुख कारण हेही होते. 2 वर्ष असंच गेले. माझे प्रेम हे फक्त भावनिक पातळीवरच होते, पण ही गोष्ट फक्त मलाच माहीत होती. मी कधीच कुणाला सांगितलं नाही, अगदी कामिनीला सुद्धा नाही. मी ठरवले होते, आधी काहीतरी बनतो आणि मगच मनातलं सांगतो. शाळा संपल्यावर लगेचच प्रत्येकाला आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घ्यायची घाई असते. ठिकठिकाणी फॉर्म भरायचे, परीक्षा द्यायच्या, कधी शहरात तर कधी शहराबाहेर. ते खूप ताणतणावाचे आणि गोंधळाचे दिवस होते, पण एका चेहऱ्याने मला नेहमीच प्रेरणा दिली. या दरम्यान हेमंतच्या वडिलांची बदली कानपूरला झाली. तिथल्या कॉलेजमध्ये परीक्षा देण्याच्या निमित्ताने तिथेही एक फेरी मारून आलो. खरं तर इंजिनिअरिंग करण्याचा माझा काहीही विचार नव्हता, पण कामिनीला पाहण्याचा अजून योग जुळून आला. हेमंतशी पत्राने संपर्क ठेवला होता, पण 1 वर्षानंतर त्याची पत्र येणं थांबले. कदाचित तोही माझ्यासारखाच अभ्यासात गुंतला असावा, पण मला मात्र कामिनीच्या आठवणींनी बांधले होते, म्हणून संपर्क ठेवायची उत्सुकता होती. पण जेव्हा माझी 2 पत्र परत आली तेव्हा शंका आली. कदाचित त्याच्या वडिलांची पुन्हा बदली झाली असावी. मी त्यांना शोधायचा खूप प्रयत्न केला. ज्याच्याशी विचारता येईल त्याच्याकडे विचारले, पण काही उपयोग झाला नाही. मी माझे शिक्षण पूर्ण केले, नोकरीही लागली. पण एक चेहरा होता जो नेहमीच माझ्याबरोबर राहिला, एका मधुर आठवणीसारखा. मी माझ्या नोकरीत व्यस्त होतो, पण प्रत्येक कुटुंबीय सोहळ्यात, लग्नकार्य, सण उत्सवांच्या वेळी माझ्यावर लग्नासाठी दबाव यायचा. हीच एक गोष्ट सोडली तर सगळे सोहळे मला खूप आवडायचे. अशा प्रसंगांमध्ये सगळे जवळ यायचे आणि आपुलकी वाढायची. पण कामिनीचे स्थान मी कोणालाच देण्यासाठी तयार नव्हतो. पुढचे लग्न माझ्या मामेभावाचे ठरले होते आणि वरात जबलपूरला जायची होती. माझ्या लहानपणाच्या खूप गोड आठवणी आहेत मामाजी आणि त्यांच्या कुटुंबासोबत. आम्ही दोघं भाऊ बहीण सुट्ट्यांमध्ये त्यांच्याच घरी राहायचो. मामी खूपच चांगल्या होत्या. खूप प्रेमाने आणि आपुलकीने आमचे स्वागत करायच्या. मनोज माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता, पण आम्हा दोघांचं खूप छान जमत होतं. नंतर मामाजी आजारी पडू लागले. त्यांचे मूत्रपिंड हळूहळू निकामे होत गेले. खूप उपचार करूनही त्यांना वाचवता आलं नाही. डॉक्टरांनी त्यांच्या आजाराला रिनल फेल्युअर असं नाव दिलं होतं. आई अनेक वेळा त्यांना भेटायला गेली होती आणि जेव्हा ती आपल्या एकुलत्या एका भावाला अखेरचा निरोप देऊन परत आली, तेव्हा काही दिवस घराचा माहोल खूप जडसर झाला होता. मग मनोजला त्याचे मामाजी त्यांच्यासोबत घेऊन गेले. त्यांचे म्हणणे होते की त्याला नजरेसमोर ठेवलं तर तो काहीतरी बनू शकेल. मनोजसोबत भेटणं कमी झालं, पण त्याच्या कठोर पण योग्य मार्गदर्शनामुळे मनोज आता एक यशस्वी संगणक अभियंता बनला होता आणि त्याचं लग्न ठरलं होतं. मामींच्या बगीचात पुन्हा बहार येणार होती आणि आम्ही सगळे त्यांच्या या आनंदावर खुश होतो. जबलपूर स्टेशन आणि नंतर जनवासा येथे वराची खूप छान व्यवस्था होती. त्या गोंधळात एक चेहरा काहीसा ओळखीचा वाटत होता. त्याचा अमेरिकन बोलण्याचा ढंग आणि मजबूत शरीरयष्टी. तरीही तो काहीसा आपल्यासारखा वाटत होता. तो नक्कीच वधूपक्षाकडील होता. सगळ्यांची सोय आणि व्यवस्था पाहण्यासाठी धावपळ करत होता. कोण असेल? खूप विचार करूनही त्याचे नाव आठवेना. तो माझ्या जवळ आला तेव्हा आनंदाने म्हणाला, श्रीधर तू? आता मला ओळखायला वेळ लागला नाही. तो माझा हरवलेला हेमंतच होता. त्याने सांगितलं की भारतात कुठेच प्रवेश मिळाला नाही, पण नशिबाने अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळाली आणि प्रवेशही. तिथेच शिक्षण घेतले आणि आता तिथेच नोकरी करतो. एकमेकांची चौकशी करून झाल्यावर मी विचारलं, पण तू इथे कसा? तो हसून म्हणाला, अरे माझ्या बहिणीच्या लग्नाला वराती म्हणून आला आहेस आणि मलाच विचारतोस की मी इथे कसा? कोणी सांगू शकणार नाही. त्यावेळी माझ्या भावना नियंत्रणात ठेवणं किती कठीण होतं. असं वाटत होतं कोणी माझ्या मनावर पेटता निखारा ठेवलाय आणि हुकूम दिलाय, सावध, चेहऱ्यावर कोणतीही तक्रार दिसता कामा नये.
मला हसावं लागलं. जुन्या मित्राला परत भेटल्याच्या आनंदात, हर्षा आणि उत्साहाच्या या प्रसंगी मला हसायला लागलं. अभिनय फक्त रंगमंचावरच होतो का? ठरवलं होतं कामींसमोर येणार नाही. पण संध्याकाळी जेव्हा वरात पोहोचली तेव्हा हेमंत म्हणाला, "कम्मोला भेटशील नाही का? पहा नववधूच्या रूपात किती सुंदर दिसते." आणि त्याने हात पकडून मला आत नेले. "कम्मो, ओळखलंस का? श्रीधर, दिल्लीत वरच्या मजल्यावर याची दीदी राहायची." हेमंत माझी ओळख करून देत होता आणि कामिनीच्या चेहऱ्यावर हळूहळू ओळखीचे भाव उमटत होते. मी तिथे जास्त वेळ थांबू शकलो नाही. बरं झालं, कधीही माझ्या मनातलं तिला सांगितलं नव्हतं. कमीत कमी ती तरी समर्पित जीवन जगू शकेल. माझ्या संयमाची खूप कठीण परीक्षा झाली त्या दिवशी. माझ्या डोळ्यांसमोरच माझ्या स्वप्नांचा चुराडा होत होता आणि मी काहीच करू शकत नव्हतो. हात बांधून उभा होतो. करणार तरी काय? कोणाला सांगणार माझ्या मनाची वेदना? ती मला पुन्हा कधी भेटलीच नसती तर तिची आठवण एका सुवासिक झुडक्यासारखी मनात राहिली असती. तिचे लग्न माझ्या ओळखीबाहेरच्या कोणाशी तरी झाले असते आणि कधीतरी मला त्याची माहिती मिळाली असती तरी त्यापासून स्वतःला दूर ठेवणं फार अवघड झालं नसतं. पण विधीने तिला अगदी माझ्यासमोरच आणून ठेवले होते, वहिनीच्या रूपात. आणि मला डोळे मिटण्याची परवानगीही नव्हती. हीच माझी शिक्षा होती. पण का? जगण्यासाठीचं ध्येय जणू संपून गेल्यासारखं वाटत होतं. पण माझ्या संयमाची अजूनही परीक्षा बाकी होती. मनोजची नोकरी त्याच शहरात लागली जिथे मी राहत होतो. विधीने आणखी एक कठीण आव्हान माझ्यासमोर ठेवलं होतं. आधीपेक्षा कठीण. काश आठवणी संगणकावर लिहिलेल्या शब्दांसारख्या असत्या. डिलीटवर क्लिक केले की सर्व गायब, कोणताही मागमूस न ठेवता. मनोजशी खोल स्नेह असूनही मी त्याच्या घरी जाणे टाळत असे. कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही काहीतरी कारण काढून घरीच बसून राहत असे. पण आमचे नाते इतके जवळचे होते की काही वेळा भेटणं आलेच असते आणि मला कामिनीचा सामना करावाच लागायचा. मला हेही माहीत होते की वास्तवाशी मला तडजोड करावीच लागेल. मी त्यासाठी खूप प्रयत्न करत होतो. माझ्यावर झालेले संस्कार खूप गहिरे होते आणि मला खात्री होती की भावनांच्या प्रभावाखाली मी कधीच काही अनुचित वागणार नाही. माझ्या हृदयावर बुद्धीचाच विजय होईल. फक्त काही काळाची उसंत हवी होती. कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. मागच्या 3 वर्षात मी मनोजच्या घरी 1-2 वेळाच गेलो होतो. पण आईकडून त्याच्या तब्येतीची माहिती कळवत असे. समजले की त्याचे मूत्रपिंडही व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्याची तब्येत वेगाने खालावत चालली आहे. मामांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. हे आजारपण जणू वारसा हक्कानेच मिळतात. फक्त एवढंच समाधान होते की आता वैद्यकीय क्षेत्राने खूप प्रगती केली आहे. मनोजला डायलिसिसवर ठेवले गेले. प्रत्येक आठवड्याला डायलिसिस केलं जाऊ लागलं. डॉक्टरांच्या मते जर जवळच्या नातेवाईकाचे मूत्रपिंड मिळाले तर अधिक चांगलं होईल. खरं तर आपल्याला 2 मूत्रपिंड असतात, पण एकाच मूत्रपिंडावरही शरीराचं काम व्यवस्थित चालू शकतं. त्यामुळे कोणताही निरोगी माणूस कोणत्याही धोक्याशिवाय आपलं एक मूत्रपिंड गरजू व्यक्तीला देऊ शकतो. मामी त्याचे मूत्रपिंड देण्यासाठी तयार होत्या. पण आई मुलाच्या रक्तगटात फरक होता. सुदैवाने माझा रक्तगट मनोजच्या रक्तगटासोबत जुळत होता आणि मी माझं मूत्रपिंड देण्याचा निर्णय घेतला. आई वडिलांनाही मी यासाठी तयार केलं. कधीकधी असं वाटतं की चमत्कार आणि विज्ञान यामधला फरक दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. शस्त्रक्रियेनंतर संध्याकाळी मला शुद्ध आली. तेव्हा बाजूला बसलेल्या बाबांनी सांगितलं की माझ्या शरीरातून मूत्रपिंड काढून ते यशस्वीपणे मनोजच्या शरीरात प्रत्यारोपित केलं गेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पलंगाचे टेक उचलून मी आरामात बसलो होतो. तेव्हा आईसोबत कामिनी खोलीत आले. माझ्या तब्येतीची विचारपूस करून ती म्हणाली, "भाऊचे मित्र असल्याने तुम्ही माझ्या भावासारखे आहात आणि मनोजच्या नात्याने दीर. पण मनोजला नवीन आयुष्य देऊन तुम्ही आमच्यासाठी देवासारखे झालात. तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे ना शब्द आहेत ना ते कधी चुकवता येतील. मला ही आभाराची भाषणं खूपच अस्वस्थ करतात. अशा गोष्टींना काय उत्तर द्यायचं?" त्यामुळे मी बोलण्याचा विषय मनोजची काळजी आणि त्याच्या पुढील उपचारांकडे वळवला. त्याला अजूनही खूप काळजी घेण्याची गरज होती. डॉक्टरांनी दिलेल्या अनेक सूचनांचं पालन करायचं होतं. कधीकधी मानवी शरीर प्रत्यारोपित मूत्रपिंड नाकारतं. त्यामुळे योग्य वेळी चाचण्या करून घेत राहावं लागतं. आहार-विहारात आणि इतर अनेक गोष्टींमध्ये काळजी घ्यावी लागते. तेव्हा पहिल्यांदाच मला जाणवले की सत्याचा सामना करण्याची भीती जितकी आपण मनात बाळगतो तितकं ते कठीण नसतं. ही भीती फक्त आपल्या कल्पनेत असते. कामिनीशी बोलताना मी अनुभव केले की मी तिच्याशी अगदी सामान्यपणेच बोलत होतो, जसं कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीशी बोललं जातं. एका दिवा स्वप्नातच तर जगत होतो मी आतापर्यंत. हे माहीत असूनही की ते फक्त भावनिक भ्रम आहे, अपरिपक्वता आहे. हे माहीत असूनही की माझं स्वप्न तुटलं आहे, तरी मी डोळे मिटून त्यातच रममाण होतो. याच दिवा स्वप्नात जगत असल्यामुळे मी माझ्या एका आवश्यक कर्तव्याकडूनही आतापर्यंत दूर राहिलो होतो. मी ठरवले की पुढील काळात मी मनोजच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी उचलेन. त्याला रुग्णालयात नेणं, औषध वगैरेच्या व्यवस्थेत शक्य ती मदत करेन. मामांच्या अनुपस्थितीत हे काम मला आधीच करायला हवं होतं, पण मी माझ्या कर्तव्यापासून पळ काढत राहिलो.
मी हे जाणून होतो की कामिनी आणि मनोजच्या आनंदाची परस्परांवर अवलंबून असलेली साखळी आहे. माझी मनापासून इच्छा होती की हा आनंद असाच कायम टिकावा. माझा विवेक जागृत झाला होता. कामिनीशी स्वाभाविकपणे बोलताना मी तिच्या आईवडिलांबद्दल, हेमंतबद्दल विचारपूस केली. दिल्लीतील ग्रीष्मकालीन सुट्ट्यांचा मजेदार काळ आठवला. समोर बसलेली कामिनी अगदी वेगळी होती त्या चेहऱ्यापेक्षा, जो आतापर्यंत माझ्या आठवणींच्या खिडकीतून झांकत होता. माझ्या कल्पनेत तिच्या स्पर्शाची फक्त कल्पना जरी केली तरी मी रोमांचित व्हायचो. पण त्या दिवशी कामिनीने मला निरोप देताना शुभेच्छा देत माझ्या बाहूवर हात ठेवला, तेव्हा मला तसं काहीच वाटलं नाही. जगण्याने आपल्याला डिलीट करण्याची सुविधा दिलेली नसली, आठवणींना मिटवण्यासाठी, पण बरोबर आणि चूक यामधला फरक ओळखण्याची बुद्धी आणि त्यावर अंमल करण्याची क्षमता मात्र दिली आहे. त्या आठवणींना दुर्लक्षित करण्याची, त्यांना धुसर करण्याची ताकद मात्र दिली आहे. बुद्धीच्या आदेशाने मी स्वतःला पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी बांधील केलं. आशा करतो तुम्हाला आमची ही छोटीशी कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.